मित्रांनो, हे पावसाळ्यात ना सारखं असंच होतं. म्हणजे कुठून तरी कांदा भज्याचा वास येतो, कुठून तरी बटाटे वड्याचा वास येतो, कुठून तरी तिखट मिठाच्या पुऱ्या. खरंच खाण्यापिण्याची अशी चंगळ असते ना पावसाळ्यात. चंगळवरून आठवलं. आजोबा तर सांगायचे की त्यांच्या काळी रविवारची सुट्टी या दिवशी गोड करायचे. पण हे गोड काय असायचं माहिती का? शिकरण पोळी. शिकरणमध्ये कशी आली चंगळ? मला तर काही कळायचंच नाही, पण त्यांच्यासाठी ही मजा असायची. मग आई बाबा म्हणायचे की आमच्या वेळी ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही मस्त मामाच्या गावाला जायचो, तिकडे जाऊन आंबे असे मनसोक्त खायचो. ही असायची आमच्यासाठी मज्जा. आता सुद्धा बघतो आपण सण वाराला एवढे आपण सगळे खुश का असतो, कारण त्या दिवशी पुरणपोळी तरी बनेल किंवा एखादा गोड पदार्थ तरी बनेल. पण आता एक थोडा प्रॉब्लेमच झालेला आहे. आता हे ज्या सगळ्या सीझनल गोष्टी आहेत किंवा ठराविक दिवशी करायच्या गोष्टी ना आपल्याला इझिली अवेलेबल झालेल्या आहेत. थोडासा पैसा टाकायचा आणि लगेच ह्या वस्तू मिळतात. मला वाटतं त्यामुळेच आपण ही चंगळ, ही मजा मिस करतोय. एखाद्या गोष्टीचा मनात विचार येणं, मग त्याची वाट बघणं, त्याबद्दलच्या कल्पना करणं आणि मग कुठेतरी जाऊन ती वस्तू आपल्याला मिळणं, यात खरी चंगळ आहे.